आषाढी वारी दरम्यान पुण्यातील जेजुरीजवळ एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला आहे. भरधाव टेम्पोने वारकऱ्यांच्या दिंडीत घुसल्याने 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरी परिसरातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आषाढी वारी दरम्यान भरधाव टेम्पोने वारकऱ्यांच्या दिंडीत घुसल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडहून जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. परंपरेनुसार जेजुरी येथे भंडाऱ्याची उधळण केली जाणार होते. याच वेळी दिंडीसोबत असलेला एक टेम्पो अचानक अनियंत्रित झाला आणि थेट वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला. भरधाव टेम्पोच्या जोरदार धडकेमुळे अनेक वारकरी रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर सुमारे 15 ते 16 वारकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं असून गंभीर जखमींवर विशेष उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार मृत महिला वारकरी या सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की दिंडीतील वाहनानेच धडक दिल्यानं 3 वारकऱ्यांचा मृत्यू होणं अत्यंत वेदनादायी आहे. जखमी वारकरी लवकर बरे व्हावेत अशी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करत त्यांनी या अपघाताची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यास प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. सध्या पोलीस टेम्पो चालकाची चौकशी करत असून वाहन अचानक अनियंत्रित कसे झाले याचा तपास सुरू आहे. निष्काळजीपणा, तांत्रिक बिघाड किंवा अन्य कोणते कारण या अपघातामागे आहे का याचाही शोध घेतला जात आहे. आषाढी वारीसारख्या पवित्र सोहळ्यात घडलेल्या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी सर्व स्तरातून प्रार्थना केली जात आहे.